नाशिकमध्ये समता परिषदेची महत्त्वाची बैठक आहे। भुजबळ फार्ममध्ये ही बैठक होणार आहे। नाशिक लोकसभेतून भुजबळांनी माघार घेतल्यानंतर समता परिषद ॲक्शन मोडमध्ये आले। समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरेंच्या नेतृत्वात ही बैठक झाली। भुजबळांनी नाशिक लोकसभेतून निवडणूक लढवावी यासाठी ठराव हा मांडला जाण्याची आता शक्यता वर्तवली। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडले। महेश, लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात मतटक्का वाढवण्यासाठी तर नाशिक लोकसभा मतदारसंघासंदर्भात जी चर्चा सुरू आहे वारंवार पुन्हा एकदा खरं तर छगन भुजबळ हे स्वतः या स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर पुन्हा आता त्यांना एका बैठकीच्या माध्यमातून छगन भुजबळ हेच उमेदवार असावे अशा प्रकारची मागणी केली जाणार आहे अशी माहिती मिळते। काय सांगशील याबद्दल सविस्तर? नक्कीच करण, खरं तर नाशिकच्या लोकसभेच्या उमेदवारीचा महायुतीच्या उमेदवारीचा जो तिढा आहे, संभ्रम आहे, तो अद्यापही कायम आहे। खरं तर छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेतून लोकसभा निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं। आणि यानंतर खरं तर राज्यातील ओबीसी समाज जो आहे तो नाराज झालेला आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर समता परिषदेची आज महत्वाची जी बैठक आहे ती नाशिकच्या भुजबळ फार्म येथे पार पडणार आहे। समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छगन भुजबळ यांनी नाशिकच्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करावी यासाठी या ठिकाणी ठराव मांडला जाण्याची देखील शक्यता आहे। एकूणच राज्यातील माधव पॅटर्न जर पूर्ण करायचा असेल तर भुजबळांना उमेदवारी देणं गरजेचं आहे। कारण जर मधल्या काळात जर आपण बघितलं असेल तर मराठा आरक्षणाच्या वेळेस छगन भुजबळ यांनी एक हाती खरं तर मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला होता। ओबीसी समाजाची ही बाजू मांडलेली होती। त्यामुळे ओबीसी समाजाचे खंद नेतृत्व म्हणून छगन भुजबळ यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांना कुठेतरी आता लोकसभेमध्ये संधी दिली गेली पाहिजे, त्यांना नाशिक लोकसभेमधून उमेदवारी दिली पाहिजे। यासाठी खरं तर हे समता परिषदेचे जे पदाधिकारी आहेत ते आता ऍक्टिव्हेट झालेले आहेत। ते सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज बैठक घेण्यात येणार आहे। या बैठकीमध्ये खरं तर छगन भुजबळ यांनी नाशिकच्या लोकसभेतून उमेदवारी करावी या संदर्भातला ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे। जर भुजबळांना उमेदवारी दिली नाही तर राज्यातील ओबीसी समाज हा खरं तर नाराज होईल आणि याचा जो फटका आहे तो महायुतीतील उमेदवारांना कुठेतरी बसला जाण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे भुजबळांच्या उमेदवारीसाठी हे सगळे पदाधिकारी आग्रही असल्याचं सांगण्यात येते। करण, नक्कीच याबाबतीत काय घडामोडी घडतात, खरंच छगन भुजबळांची मनधरणी करण्यात त्यांना यश येते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।